प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। गोदा आरती पुन्हा वादात। नदीपात्रातल्या चौथऱ्यांच्या बांधकामाविरोधात पर्यावरणप्रेमी सर्वोच्च न्यायालयात। जळगावच्या चाळीसगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात क्विंटल मागे 550 रुपयांची वाढ, शेतकऱ्यांना दिलासा। नंदुरबारच्या रनाळे इथे भंडाऱ्यातून 250 जणांना विषबाधा, भगर आमटी आणि दूध प्यायल्यानंतर त्रास, सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील सोमठाणा इथे उपासाच्या फराळातून 500 जणांना विषबाधा, सगळ्यांची प्रकृती स्थिर। जळगावच्या अंमळनेर बाजार समितीत एकाच दिवसात 4,500 क्विंटल हरभऱ्याची आवक, हरभऱ्याला प्रति क्विंटल 8 ते 9 हजारांचा भाव। अहमदनगर जिल्ह्यातील सत्राळ प्राथमिक आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत, आरोग्य सुविधा नसल्यानं ग्रामस्थांचे हाल। अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगावात गुटख्याची अवैध वाहतूक, 2,19,000चा गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल। नंदुरबारच्या शहादा शहरात मेमन कॉलनी परिसरात दिवसाढवळ्या चोरी, 5 लाखांची रोकड आणि दागिने लंपास। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील कचारगड इथे यात्रेला उद्यापासून सुरुवात। कचारगड यात्रेसाठी गोंदिया आगारातून 15 विशेष बस। जालना रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञातानं कार पेटवली, जाळपोळीची घटना सीसीटीव्हीत, अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडी परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम, कारवाईच्या विरोधात नागरिक रस्त्यावर। जळगावमध्ये विनापरवाना बैलगाडी शर्यत भरवणाऱ्या 4 विरोधात गुन्हा दाखल, MIDC पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। नागपुरात आदिवासी आश्रमशाळेतील जेईई परीक्षा सर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार, नागपूर प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत 9 विद्यार्थी जेईई परीक्षेत उत्तीर्ण। केंद्र शासनानं पुन्हा कांदा निर्यात बंदी केल्याचा फटका शेतकऱ्यांना, कांदा उत्पादक शेतकरी, संतप्त व्यापाऱ्यांची नाराजी। हिंगोलीत हरभऱ्याच्या काढणीला सुरुवात, पिकाला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका, हरभऱ्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता। समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या 23 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण, मार्च महिन्यात हा टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार। ऑपरेशन व्हॅलेंटाईन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकचा थरार दिसणार रुपेरी पडद्यावर। बहुप्रतीक्षित आर्टिकल 370 चित्रपट 23 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला। यामी गौतमी दिसणार NIA अधिकाऱ्याच्या भूमिकेत।